नमस्कार. विद्यार्थ्यांचा वाचन कौशल्याचा विकास करताना आपल्याला शाळा स्तरावर काही उपक्रम घ्यावे लागतात, विविध कृती घ्याव्या लागतात आणि आपण विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्याचा विकास करत असतो. याच वाचन कौशल्याचा विकास करण्याकरिता स्तर क्रमांक 11 नुसार परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचते. ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपण मागील व्हिडिओमध्ये ज्या कृती बघितल्या यातीलच काही पुढील कृती आपण आता अभ्यासणार आहोत. ज्यामधली पहिली कृती आहे शब्द जोडा, वाक्य तयार करा आणि मोठ्याने वाचा. तर ही कृती घेताना आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एक वाचनपाठ द्यायचा आहे. तो वाचनपाठ वाचण्याची त्यांना योग्य ती संधी द्यायची आहे. विद्यार्थ्यांचे वाचन झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना एक छानसा खेळ खेळवायचा आहे. या खेळाअंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्याला सूचना द्यायची आहे की आता जो वाचनपाठ तुम्ही वाचला यातील प्रत्येक शब्दाच्या एक पट्ट्या तुम्हाला या टोपलीमध्ये ठेवलेल्या आहेत. तुम्हाला ते प्रत्येक शब्द जोडून एक वाक्य जे आपण वाचनपाठामध्ये वाचलं ते वाक्य तयार करायचं आहे. जो सर्वात पहिले वाक्य तयार करेल तो या खेळाचा विजयी ठरेल. तर आपण एक कृती पाहणार आहोत. त्या कृतीचं नाव आहे शब्द जोडा, वाक्य बनवा. या कृती अंतर्गत सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्यांना एक वाचनपाठ द्यायचा आहे आणि हा वाचनपाठ वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेशी संधी द्यायची आहे. विद्यार्थ्यांनी वाचनपाठ वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला सूचना द्यायच्या आहे की या वाचनपाठातील प्रत्येक शब्दाची एक पट्टी आपण इथे ठेवलेली आहे. शब्दपट्टीमधील प्रत्येक शब्दपट्टी जोडून आपल्याला वाचनपाठामध्ये जे वाक्य होते ते वाक्य तयार करायचं आहे. तर अशा प्रकारची कृती करून आपल्याला पूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि मोठ्यानं वाचायचं आहे. तर याप्रमाणे शब्दपट्ट्या लावल्याच्या नंतर आपण विद्यार्थ्यांना सूचना द्यायची आहे की वाचनपाठातलं पहिलं वाक्य कोणतं होतं ते आठव आणि यातल्या शब्दपट्ट्या उचलून ते वाक्य तयार कर. मग विद्यार्थी पहिलं वाक्य आठवतील, म्हणजे त्यांना आकलन झालं आहे की नाही झालं हे देखील आपल्याला कळेल आणि विद्यार्थी वाक्य तयार करतील. चिंच फार आंबट असते. हां, अगदी छान. असं जेव्हा वाक्य विद्यार्थ्यांनी लावलं नंतर ते वाक्य विद्यार्थ्यांकडूनच मोठ्याने वाचून घ्यायचं आहे. चिंच फार आंबट असते. याचप्रमाणे अजून एक वाक्य तयार करून बघूया. दुसरं वाक्य कोणतं होतं तर हिरव्या चिंचा छान लागतात. याप्रमाणे वाक्य तयार करून ते आपल्याला मोठ्याने वाचून घ्यायचं आहे. हिरव्या चिंचा छान लागतात. अशा प्रकारे ही पूर्ण वाचनपाठाची कृती करून आपण विद्यार्थ्यांमध्ये योग्य ती वाचन कौशल्य विकसित करू शकतो. तर विद्यार्थ्यांचे आकलनासह वाचन घेताना आपली पुढची कृती आहे वाक्यांचा क्रम लावणे. सर्वप्रथम या कृती घेताना आपल्याला विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या आहे की दिलेला वाचनपाठ हा मोठ्याने आकलनासह योग्य विरामचिन्हासह व योग्य गतीने वाचायचा आहे. त्यानंतर वाचनपाठामध्ये ज्या क्रमाने आपले वाक्य दिलेले आहे त्या वाक्यपट्ट्या आपल्या एका ठिकाणी ठेवलेल्या आहे. त्या वाक्यपट्ट्या जोडून तुला तो वाचनपाठ पूर्ण करायचा आहे, म्हणजे वाक्य तुला क्रमाने लावायचं आहे. जसं की आपण एक वाचनपाठ इथे पाहू शकतो. सुषमा लिहित होती, तिला लिहिण्याची आवड आहे. लिहित असताना तिला उंदीर दिसला, ती ओरडली, अरे बापरे. हा वाचनपाठ विद्यार्थ्यांना सांगताना यामध्ये काही विरामचिन्ह आलेले आहेत, त्याची देखील ओळख आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. योग्य प्रकारे विद्यार्थ्यांनी वाचनपाठ वाचल्याच्या नंतर दिलेल्या वाक्यपट्ट्या योग्य क्रमाने लावून विद्यार्थ्यांकडून ही कृती पूर्ण करून घ्यायची आहे, जी की आता आपण बघूया. पहिलं वाक्य आहे सुषमा लिहित होती. दुसरं वाक्य आहे तिला लिहिण्याची आवड आहे. तिसरं वाक्य आहे लिहित असताना तिला उंदीर दिसला. आणि चौथं वाक्य आहे ती ओरडली, अरे बापरे. तर आपण ज्या कृती आता या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहे या कृतींचा विद्यार्थ्यांकडून योग्य प्रकारे सराव करून घेऊन आपण विद्यार्थ्यांना वाचन कौशल्यामध्ये योग्य त्या पातळीवर नेऊ शकतो. या अपेक्षेसह सर्वांना माझा धन्यवाद.